हम लोग को सभी को पता है कि जिलाधिकारी कार्यालय के सामने हरसुलिया के रहीवासी पिछले 5 महीने से यहाँ पर रुके हुए थे। हम लोग देख सकते हैं कि यहाँ पर अभी इनके जो आशियाना ये लोगों ने बनाया था वो महानगर पालिका वालों ने अभी आकर उठा दिया है। इनका कहना है कि प्रशासन ने इनकी कुछ मांगे ऐसी है जो पूरी की है और कुछ मांगे ऐसी है जो इन्हें मंजूर नहीं है। क्या मतलब रह जाता है डेमोक्रेसी का? नहीं है इसमें, ये लोगों को जो यहाँ से उठाया नहीं है, इनको हका लगाया यहाँ से डायरेक्ट, ये बात ही नहीं। मैं आरोप भी नहीं बोल सकता इसमें, लेकिन जो हकीकत जो घटना है वो बता सकता है इसमें। क्योंकि अभी 2 दिन में जो है तो 15 अगस्त से स्वतंत्रता दिन है, बहुत बड़ा दिन है अपने भारत का। उसमें का मैं भी नागरिक हूँ, आप तो सभी है, लेकिन अपन भी नागरिक, ये बेचारे भी नागरिक है। देखिए 18 महीने फिर से ये जो लोग हैं ये निवारा केंद्र में रहने वाले हैं। उसके बाद प्रशासन का कहना है की करून ते का करत नाही तुम्ही कोणती गोष्ट? आता तुम्हाला तुमच्या मर्जीने इथून उठवलं की जबरदस्ती उठवलं? आता हे जबरदस्ती उठवलंय। काय सांगितलं, काय सांगण्यात आलं? याचं काय आलं माहितीये का हिच्यामध्ये की आपण ते म्हणजे हिच्यामध्ये बघा तुम्ही इथं गाऊन जास्त कधी बसले, जास्त उठले बसले कधी तर तुमच्यावर लाठी चार्ज होऊ शकतो। तर हे जबरदस्ती उठवण्यात आलेलं आहे। म्हणून माझं म्हणणं काय आहे, तुम्ही आमच्या लेकराचं शिक्षण म्हणजे तुम्ही काय करताय? तुम्ही एकदा सोडून 3दा आमच्या विचार हातोडा टाकलेला आहे। तर मला माझे मुलं आमचे जवळच आहे, कारण कोणते लोक कसे आहे, कोणते लोक नाही, तुम्ही भरपूर घटना बघताय लहान लहान। इन्हें इंसाफ मिलना चाहिए। क्या वाकई में प्रशासन ये लोगों के साथ इंसाफ कर इनको घर के बदले में घर देगा? अगर आप भी किसी ऐसे ही अन्याय से जूझ रहे हैं, औरंगाबाद अपडेट से जरूर कांटेक्ट करें। आप देख रहे हैं औरंगाबाद अपडेट्स और मैं हूं आपके साथ नेहा खान। देखिए हम लोग को सभी को पता है कि जिलाधिकारी कार्यालय के सामने हरसुलिया के रहीवासी पिछले 5 महीने से यहाँ पर रुके हुए थे। हम लोग देख सकते हैं कि यहाँ पर अभी इनके जो आशियाना ये लोगों ने बनाया था वो महानगर पालिका वालों ने अभी आकर उठा दिया है। इनका कहना है कि प्रशासन ने इनकी कुछ मांगे ऐसी है जो पूरी की है और कुछ मांगे ऐसी है जो इन्हें मंजूर नहीं है। चलिए यही के लोग हमारे साथ, इनसे बात करते हैं। काय सांगणार आहे? माझं नाव जय भीम, प्रथम आहे सगळ्याला क्रांतिकारी जय भीम। माझं म्हणणं असं आहे, मी हरसूल परिषदेमध्ये 216 217 मध्ये गट नंबर आमचा आहे। आता 6 महिन्यापूर्वी आमच्यावर ते हातोडा चालवला महानगरपालिकेनं, तर आम्ही काही लोक तिथं बसलेले, काही लोक इथं बसलेले होते। पण शासन काय करते, दाखवतो एक करते एक। आता त्याने आम्हाला निवारा गृह दिलाय, पण आमच्या लेकरा शिक्षणाचा विषय काय केला नाहीये। आणि माझ्या मुली इंग्लिश मीडियमला शिकता, मी माती काम करून माझ्या लेकराला शिकवते, कारण माझं तसं भविष्य झालं तसं माझ्या लेकराचं होऊ नाहीये भविष्य तसं। तर माझं एवढंच म्हणणं, मला याच्यातल्या काही मागण्या मंजूरच नाहीये। काय आहे ते जे अमान्य तुम्हाला ते मागण्या काय आहे? मागण्या तुम्ही लाईट बिल मागताय, आधार कार्ड मागताय, इलेक्शन कार्ड मागताय। आम्ही गरीब लोक, आम्ही लाईटच घेऊ शकत नाहीये, तर तुम्ही ती मागणी का करताय आमच्या सोबत? माझं म्हणणं एवढंच आहे की आम्ही जर लाईट बिल आम्ही कोट्युशन भरू शकलो तर आम्ही हक्काच्या घरात जाऊ शकत नाही का? आम्ही कुठं म्हणजे असं प्लॅट घेऊन त्याचे हप्ते भरू शकत नाही का? तर आमच्याकडे ते उपलब्ध नाहीये, आम्ही ते करू शकत नाहीये। तर तुम्ही दरवेळेस आम्हाला दाबायचा प्रयत्न का करताय? आणि मागण्या जे तुम्हाला मान्य आहे ते काय काय आहे? त्यातल्या बघा सगळ्या तुम्ही गृहीत धरा, तुम्ही ते लाईट बिल, इलेक्शन कार्ड, आधार कार्ड ते मागू नका। आणि पहिली गोष्ट आमचं म्हणणं आहे की आम्ही भरपूर लोक तिथं राहतोय, अवघ्या वस्तूवर आम्ही 100-200 लोक तिथं सध्याला राहायला आहे। तर आमच्या लेकरातून शिक्षणाचा विषय करून ते का करत नाही तुम्ही कोणती गोष्ट? आता तुम्हाला तुमच्या मर्जीने इथून उठवलं की जबरदस्ती उठवलं? आता हे जबरदस्ती उठवलंय। काय सांगितलं, काय सांगण्यात आलं? याचं काय आलं माहितीये का हिच्यामध्ये की आपण ते म्हणजे हिच्यामध्ये बघा तुम्ही इथं गाऊन जास्त कधी बसले, जास्त उठले बसले कधी तर तुमच्यावर लाठी चार्ज होऊ शकतो। तर हे जबरदस्ती उठवण्यात आलेलं आहे। म्हणून माझं म्हणणं काय आहे, तुम्ही आमच्या लेकराचं शिक्षण म्हणजे तुम्ही काय करताय? तुम्ही एकदा सोडून 3दा आमच्या विचार हातोडा टाकलेला आहे। तर मला माझे मुलं आमचे जवळच आहे, कारण कोणते लोक कसे आहे, कोणते लोक नाही, तुम्ही भरपूर घटना बघताय लहान लहान लेकरं किती वाईटवर परिणाम होत आहे। तर आपण त्या लोकांना मी कधी ओळखत नाही, त्या सर्व मी सगळे लोक ओळखतात ती जयश्री आहे म्हणून। तर आज माझ्या लेकराला कधी बाहेर कधी काही करणार याची जबाबदारी कोण घेत आहे? मग लिखी द्या अंदरशी, तुमच्या लेकराला काही होणार नाहीये अशी लिखी द्या सरकारनं। मला मागणी करताय सध्या? मागणी आम्ही तिथे सध्या तिथेच राहू द्या, माझं एवढंच म्हणणं आहे। आम्हाला निवारा गृह मला नकोच आहे, माझी स्वतःचा व्यक्ती की मला निवारा गृह लागत नाही। आम्ही झोप टाकून तिथं राहतोय, आम्हाला तिथंच राहू द्या। निवारा गृह कुठं दिलं तुम्हाला? निवारा गृह एक मोंडा बाजार दिला, आणि अजून ते इसी वाशी सेंटर नाका नेम 6 मध्ये दिलेला आहे। हे लांब लांब आमच्या लेकरं शिक्षण इकडे आहे, आम्ही माती काम इकडेच करतो, कोणी भांडे काम इकडेच करतोय। मग तिथून आपण अपडाऊन येऊन जाऊन करणार आहे का? मला नकोय ते मला नकोय, निवारा गृह मला नकोय, आम्ही तिथं राहतोय, मला तिथंच राहू द्या। माझं एवढंच म्हणणं आहे। काय सांगणार आहे? आमची मागणी पूर्ण झालेली नाहीये, आम्हाला ही मान्य नाहीये। तुम्हाला जबरदस्तीने इथून उठवलं गेलं?
आम्हाला जबरदस्तीने उठवलं गेलं आमच्या मागण्या काय का आम्ही तुम्हाला घर देऊ म्हणून सनी बरं हा, आणि एवढीच लाठीचार्ज होऊ शकतो असं सांगितलं हा लाठीचार करू शकता आम्ही तुम्ही नाही उठले तर आम्ही लाठीचार करू शकतो मग तुम्हाला हे मागण्या मान्य नाही कायला मान्य आहे कायला नाही कारण काही याच्यातले नाही सगळे हा जितने भी ये गरीब लोग हैं पिछले 5 महीने से यहाँ सरवाइव कर रहे थे वाकई में इन्हें इंसाफ मिलना चाहिए क्या वाकई में प्रशासन ये लोगों के साथ इंसाफ कर इनको घर के बदले में घर देगा अगर आप भी किसी ऐसे ही अन्याय से जूझ रहे हैं औरंगाबाद अपडेट से जरूर कांटेक्ट करें स्क्रीन पर दिए हुए नंबर पर डायल कीजिए औरंगाबाद अपडेट की टीम आप तक जरूर पहुंचेगी। औरंगाबाद अपडेट एक अच्छा चैनल इस औरंगाबाद ज़िले में चलता है। उनके माध्यम से कहीं भी अन्याय अत्याचार हुआ तो उसको न्याय देने का काम, उसको लोगों के बीच में इंसाफ देने का काम आपके चैनल के माध्यम से होता है। मैं औरंगाबाद अपडेट्स इस चैनल को मेरी तरफ से इस राज्य का मंत्री इस नाते से तहे दिल से उनको शुभेच्छा देता हूं और उनके हाथ से अच्छा काम हो, उनके नाम ये अपडेट के जैसा पूरा काम भी अपडेट चले, यही शुभकामनाएं। हमारे खंडालकर साहब जैसे एक दोस्त यहाँ सीनियर पत्रकार जी भी हैं, उन्होंने भी आपको शुभेच्छा दी है और ये अपडेट्स जो है औरंगाबाद के बारे में सारी मालूमात आपके चैनल पे चलती है और आपके चैनल के लाखों लोग उसको देखते हैं। उनको सबको मेरी तरफ से शुभकामनाएं।